राज्याचं बजेट आज सादर होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर हे अशा प्रकारे आता पहिलं बजेट सादर होणार आहे. यंदाचं बजेट हे अधिक कठोर शिस्तीचं असेल असा एक अंदाज आहे. कृषी उद्योग क्षेत्रासाठी काही भरीव तरतूद आजच्या अंदाजपत्रकामध्ये असणार का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. महिला त्याचप्रमाणे तरुणांसाठी कुठल्या काही मोठ्या घोषणा होत आहेत का हेही पाहायचं आहे. तेव्हा राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे आणि संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष आजच्या या अर्थसंकल्पाकडे असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेमध्ये बजेट सादर करतील. अर्थमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बजेटचं अर्ध्याहून अधिक काम हे अजित पवार यांच्या काळामध्ये पूर्ण झालेलं होतं आणि त्यामुळे बजेटवर त्यांची छाप असणार आहे. दरम्यान आता कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे काही लोकप्रिय घोषणांऐवजी आर्थिक शिस्तीचे असं हे बजेट असेल असा एक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत सुद्धा या आधी बोलताना दिलेले होते. त्यामुळे काल विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मात्र कृषी क्षेत्रात काहीशी पिछेहाट झाल्याचंही दिसतंय. त्यामुळे शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कुठल्या मोठ्या घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि याच संदर्भात या घडामोडी संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले. ओम, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि खरं तर अचानकपणेच अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री बजेट सादर करणार आहेत. नेमकी छाप अजित पवारांची असणार का आणि आर्थिक शिस्तीचं बजेट असेल असं म्हटलं जातंय. काय काय नेमक्या या संदर्भात आपल्याला कुठल्या मुद्द्यांवर लक्ष ठेवायचं आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर अर्थसंकल्पाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडतील आणि एकंदर अजित पवारांची खऱ्या अर्थानं छाप या सगळ्या अर्थसंकल्पावरती असणारच आहे. कारण या बजेटचं जे काही प्रिपरेशन असतं, अर्थसंकल्पाची जी काही तयारी असते ती अजित पवारांच्या जिवंत असताना या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडनं पूर्ण करण्यात आल्या. तर खूप मोठी प्रक्रिया देखील असते. आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीचा उल्लेख तुम्ही आता केलात की राज्यावर साधारणपणे 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि कर्जाचा डोंगर आणि या सगळ्या गोष्टी पाहता आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही महत्त्वाचे आणि कठोर निर्णय सुद्धा प्रशासनाकडनं मुख्यमंत्र्यांकडनं घेतले जाऊ शकतात अशी देखील माहिती आहे. काही महत्त्वाच्या मुद्दे खरं तर या अनुषंगाने चर्चेत जाणं खूप क्रमप्राप्त ठरतं. या अर्थसंकल्पामध्ये काही मोठ्या निर्णयांची शक्यता आहे. आता मोठे निर्णय कुठले तर या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय योजनांपेक्षा सुद्धा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य योजना कशा पद्धतीने आणल्या जाऊ शकतात यावर सरकारकडनं भर दिला जाणार असल्याचं कळतंय. दुसऱ्या बाजूला ज्या काही योजना सरकारसाठी डोकेदुखी ठरतात किंवा ज्या योजना अनेक वर्षांपासून सुरू आहेत ज्याचा कुठेतरी फटका सरकारला बसतोय त्या योजनांबाबत पुनर्विचार सुद्धा सरकारकडनं केला जाऊ शकतो. कर्जाचा डोंगर ज्या पद्धतीचा मी उल्लेख आत्ताच केला, कर्जाचा डोंगर आणि आर्थिक शिस्त सांभाळण्याची ही तारेवरची कसरत मुख्यमंत्र्यांच्या समोर असणार आहे. त्यावर सुद्धा खरं तर फोकस असावा लागणार आहे. वारेमाप खर्च जो सातत्यानं अनेक गोष्टींवरती होतो ज्याची चर्चा सुद्धा होते. अशा काही महत्त्वाचा निर्णय, अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख यामध्ये असू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर याच अनुषंगानं अधिवेशनाच्या नंतर 30 जूनपर्यंत राज्यात कर्जमाफी होणार असल्याची घोषणा सातत्यानं सरकारमधील अनेक नेते सातत्यानं करतात. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या संदर्भात काल परवा सूतोवाच केलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने, शेतकऱ्यांच्या शेती विकासाच्या अनुषंगाने या संदर्भात काही महत्त्वाची घोषणा होते का हे देखील पाहावं लागणार आहे. जर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय किंवा त्या अनुषंगानं सरकारकडनं काही सूचक संकेत देण्यात आले तर त्याचा बोजा सरकार कशा पद्धतीनं हाताळणार आहे, त्यामुळे जे आर्थिक भुर्दंड सहन करावं लागणार आहे त्याची वसुली सरकार नेमक्या कुठल्या माध्यमातून करणार आहे. एक्साईज असेल किंवा महसूल असेल या सगळ्या गोष्टींमधून जे उत्पन्न येतं त्याचं नेमकं त्याचं वाटप कसं असेल, त्याचं एकंदर विकेंद्रीकरण कसं असेल, या सगळ्याच मुद्द्यांचा उहापोह आजच्या बजेटच्या दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं सादर केलं जाणारं हे बजेट नेमकं शेतकऱ्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी लोकप्रिय आणि त्यासोबतच फायदेशीर ठरतंय का हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे दुपारी बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडते पाहणं महत्त्वाचं असेल. ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.